आज हे आहे सिंहगड हे आहे सिंहगड गडावरचं वातावरण. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघा, मला असं दाखवतो हे वातावरण आहे आजचं. आणि आज तारीख किती आहे? 7 जुलै ना? नाही 11 जुलै आहे काहीतरी समथिंग अराउंड 11 जुलै. येस 11 जुलै झाले. आणि 11 जुलैचं वातावरण असं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर आहे ना, पूर्ण वातावरण जे आहे ना ग्रीन झालेलं तर नाही बरं का. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पाऊस पडून 4-5 दिवस झालेले आहेत. 4-5 दिवसांच्या अगोदर जे पड असं थोडा बहुत त्याच्यानं असं गवत वगैरे आलेलं आहे, परंतु एवढं पण आलेलं नाही की असं एकदम असं ग्रीनरी दिसेल असं नाही ते. आणि वातावरण ठीकच आहे. आणि थोडंफार हे काहीच काय नाही. तुला डबल काढायचं, डबल सांगते, डबल काढते वाटलंच तर. हां डबल काढायचं, डबल सांग. आणि इथं आम्ही तुमचा तसला व्हिडिओ काढायचा ते असते की तसं काढायचं यांचं असं जाताना पाऊस लागते त्यासाठी पाऊस लागते त्यासाठी रे. चांगला पाऊस लागतो. पाय हलवायचं, बसायचं कुठं पाय हलवायचं. आणि मस्तपैकी आम्ही जेवण पण केलं बरं का. गडावरती आहे ना पिठलं भाकरीचं जेवण जे असतं ते पण भेटतं इथं. आणि आम्ही ऑलरेडी तर काय गड पाहिलेला बरं का. ह्याच्या वेळेस भरपूर वेळेस गड पाहिलेला आम्ही. पण आता आज कसं झालं आमचं, एकतर आम्ही खडकवासला बघायसाठी आलतो. आणि खडकवासला काय आम्हाला एवढं काय प्रॉपर वाटलं नाही, म्हणून म्हणलं सोळा म्हणलं आपण सिंहगडला जाऊ म्हणलं. आणि इथं डेव्हलपमेंट वगैरे भरपूर झालेलं आहे, पण आय डोंट थिंक की ही रिक्वायर्ड पाहिजे जास्त डेव्हलपमेंट आहे बरं का. आता ही प्लॅन डेव्हलप नाही, गव्हर्नमेंट ऑथराइज्ड आहे काय आय डोंट नो. बट एवढी डेव्हलपमेंटची गरज नाही. डेव्हलपमेंट इन सेन्स आता तुम्ही बघितलं तर आहे ना सगळं बघा इकडं एवढे हॉटेल बिटेल सगळं झालेत ना, एवढं घाण व्हायला लागले नाही तर. प्रॉपर मॅनेजमेंट तर नाही एवढं तर मी म्हणू शकतो. हे पूर्ण बघा सगळं वातावरण इथं बघा इकडं सगळं पूर्ण जे रोडनं जे आहे का सगळीकडे ठेलं वगैरे लागलेलं आहे. तर इथं पूर्ण हे असं सगळं. आता इथं जे अतिक्रमण झालं होतं का ना लास्ट टाईमला, ते अतिक्रमण जे ऑथराइज्ड नव्हतं ते अतिक्रमण इथं तोडलेलं असं. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. आता हो आहे हो संदीप, ही जी हे आता अनऑथराइज डेव्हलपमेंट झालेलं ओके ही तोडलेलं बघ. ही लास्ट टाईमला असलं म्हणजे ही घर होतं कोणी बांधलेलं अतिक्रमण. म्हणजे जे अतिक्रमणमध्ये आहेत ते तोडलेले आहेत, पण जे आणि जे प्रॉब्लेमॅटिक होते ते काढलेले आहेत. आणि जे गव्हर्नमेंट ऑथराइज्ड वगैरे असतील त्यांना ठेवलेलं आहे. आणि बाकीचे जे पण ऐतिहासिक स्थळं जे आहेत ते तुम्हाला दिसते व्यवस्थित प्रॉपरली. काही ठिकाणी हे पण केलेलं, नंतर तिकडं तानाजी मालुसऱ्यांचं मूर्ती वगैरे स्थापन केलेली आहे. म्हणजे चांगलं तिथं वातावरण चांगलं आहे. आणि वृक्षारोपण वगैरे पण ह्यांनी इथं करतात. तर ओव्हरऑल इट्स गुड, पण एवढं पण डेव्हलपमेंटची गरज नाही. आणि कमर्शियलायझेशन नंतर जास्त व्हायला लागलं, ही माझं मत आहे बरं का. मी काय माझं मत कोणावरती लादणं झालो किंवा काय नाही. कमर्शियलायझेशनच्या नादामध्ये कसं होतं कचरा वगैरे सगळ्या गोष्टी अशा होत्या राहतात. त्यामुळं यू कॅनॉट से एनिथिंग. आणि हे वातावरण असं आजचं. आणि ह्याच्यामध्ये आता मला ही माहीत नाही किती क्लॅरिटी दिसते समोरच्या वातावरणाची, बट जेवढं पण वातावरण सध्या आहे तर हे असं वातावरण आहे. आज काय पाऊस नाही पडला, मॉर्निंगला पडला असेल, पण सध्या तर काय पाऊस नाही सध्या इथं. सध्या पाऊस नसल्यामुळं आम्हाला प्रॉपरली म्हणजे असं सगळ्या गोष्टी बघता आल्या. आणि एकदम प्रॉपरली आमचं नाश्ता वगैरे व्यवस्थित झाला. आणि तुम्हाला इथं खाण्यापिण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या अशा भरपूर साऱ्या गोष्टी भेटतील तुम्हाला खाण्यापिण्याच्या. काय वाटलं तुम्हाला, कसं वाटलं रे तुमचा सिंहगडचा ट्रेक? मस्त होता भाई.
चांगला होता. आपण जेवणानंच पोट भरलं पिठलं भाकर. हा ना. आणि तुला आठवत आहे का आपण एकदा ह्याला गेलतो बघ तोरणा तुम्ही प्रथा होता बघ तिथं. मग प्रथा मला असं जे का आपलं पुढचं पाऊल केदारनाथ असावं. आपण त्याला सोडून गेला केदारनाथला. बट इट वॉज नाईस. शॉर्ट ट्रिप, छोटी मोठी ठीक आहे. मस्त झाली ट्रिप आमची. आणि एकतर आम्ही तसले ही घेतलं होतं बरं का कॅम्पिंगमध्ये ही करण्यासाठी, मस्तपैकी एका ठिकाणी बसण्यासाठी तसले खुर्च्या असतात का ना तशा प्लास्टिकच्या, त्या खुर्च्या घेतल्या. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. आणि आता जर का आपला टाईम भेटला तर तिथं गाडी थोडीशी जर काही क्लिपला लावून मस्तपैकी आम्ही करणार बरं का. बघू तिथे जर का झालं तर. पुढे करून धरतो म्हणजे अजून थोडंसं चांगला अँगल येईल तुम्हाला. बट ओव्हरऑल इट्स व्हेरी नाईस. आणि तुम्हाला मी व्हिडिओच्या स्टार्टिंग किंवा एंडिंगला आम्ही जी थारमध्ये व्हिडिओ काढली, थारचा टॉप व्ह्यू बरं का, टॉप व्ह्यू कॅमेरा मी काय केलं टॉपला लावला होता आणि त्याची व्हिडिओ काढली होती मी. तर आणि ही एक मेन गोष्ट आहे की माझं टाईम थोडा कमी झाला बरं का. हे थोडंसं हे तर करावं लागणार आहे मला. आणि काय कॅमेरा ही आम्ही टॉपवरती ठेवून व्हिडिओ काढला होता पूर्ण रूटचा, जो की पूर्ण गाडी वरतीपर्यंत येते. तर गाडी पूर्ण जो किल्ल्याच्या जवळपास गाडी येते बरं का. तुम्हाला जास्त ट्रेक करावं लागत नाही. एवढं भारी वाटतंय. सगळ्यांनी केला बरं का. येस तुम्ही करा हो ना. आणि फॅमिली ट्रिपसाठी दिस इज बेस्ट. आणि जे ज्यांचं एज वगैरे झालेलं आहे त्यांच्यासाठी सर आहे ना हे खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला जास्त ट्रेक करावं लागत नाही काय नाही. खूप कमी ट्रेक करावं लागतं आपल्याला असं. आणि त्या जागी असं ट्रेकचा रूट पण आहे बरं का याच्यासाठी खास सेपरेट ट्रेकचा रूट. तुम्हाला ते ट्रेकचा रूट पण मी तुम्हाला दाखवतो. आता इथून दिसतो का तो ट्रेकचा रूट. आता बघा क्लिपवरती थांबून बरं का. खरं तर तुम्हाला दाखवतो. तर ते जे गाव दिसतं त्या गावापासून रोडचा जो ट्रेकचा आणि तिथून पूर्ण व्यवस्थित चालत जे रस्ता आहे ना असं यावं लागतं. तर असं एक ट्रेकचा रूट पण आहे. असे 2-3 असे रूट आहेत. आणि तो दुसऱ्या कुठल्या किल्ल्यावर जाण्यासाठी एक रस्ता आहे. तो रस्ता काय मला माहीत नाही, बट खूप जण सांगतात की असा एक रस्ता पण आहे. चला हम नीचे जाएं. चला इथं बसा. तुमचं फोटो काढायचं करा. बस झालं ना. तुझं ह्यांचा फोटो काढा सर आम्हा असं इकडं इकडला घरी चल. त्याला ही जास्त लावू नको. आता मी तो गॉगल घातला बरं का. तर गॉगलमध्ये व्यवस्थित दिसत ना सगळं. नंबरचा बनवून घेतलेला आहे मी. ते उन्हामध्ये वापरतो मी आणि हे असं नॉर्मल वापरतो असं. मस्त भारी बघा. काय तुमची मीटिंग काय आहे? काय झालं काय लग्नामध्ये होय. हां बाहेर दिसत होती मी लग्नामध्ये. तर लग्नामध्ये येडवणे असं का असं काय फिरायला लागलं म्हणून. हां
ते गिन्या गिरायसांना काय कळते आणि त्या पोरी बी नाही, पोरं म्हणते. पोरांकडून आलंय. आता जाळीले असते पोरं त्याच्यावर भारी दिवसापासून उजळत असे का नाही रे? हा ना राव अरे कसला भारी दिसत सगळे पोरं तेवढं बघत असतील. फोटो मध्ये बघण्यात कसला भारी दिसत होतं. सगळे पुढे तिकडे बघत असतील त्यांना वाटत असेल कसा युनिक होतं माझं एक मला खरं सांगू का? नवरदेवानंतर जर कोण उठवून अरे मीच नवरदेवाच्या पेक्षा मोठा मी दिसत होतो आता कसं थोडं कौतुक केलं की जास्त हळू चालायचं. तसं नाही हं. का खरं दिसत नव्हतं का बाहेर सांग बरं तू आणि तयार मी तसं मीच केलंय बरं का. मी कितीदा मेकअप केलाय विचारा तुम्ही लग्नामध्ये. माझा नाही पण मी कितीदा मेकअप केलाय. अगं एकदा तर मेकअप केला ते 1300 रुपयाचा मेकअप तू ते आला का तू हीच देत नाही का नाही क्रेडिटच देत नाही तू चल क्रेडिट नाही. 1300 रुपयाचं तर सोडा. त्याच्यानंतर सुद्धा आमचं आम्ही फोटो शूट करायच्या आधी त्या powder लावली होती. तर फोटोग्राफर एवढं पण म्हणला, "अहो भैया लावू नका, काही गरज नाही, करतो मी." त्याने edit पण नाही. म्हणलं, "तुम्हाला काय गरज आहे?" म्हणला. कधी मला होय हां. म्हणला काय ते फोटोग्राफर. मला गरज तर नाहीच की अशी बी आम्ही केलेलं रोज makeup करत होती ती. तुमच्या माहितीसाठी सांगते. रोज न चुकता. अरे फोटो कसला आहेत मध्ये खताना त्यामध्ये त्यावेळेला फिरायला गेलेले रोज makeup करत होती. लय रंगीन आहे. तर अशा पद्धतीनं आपला एक छोटीशी ट्रिप होती ती इट्स डन आणि मला जर मी दाखवतो आता की आपली गाडी कुठे लावलेली आपण होती आणि पार्किंगला वगैरे पण भरपूर अशी व्यवस्थित जागा आहे बरं का असं काय प्रॉब्लेम नाही की तुम्हाला इनफ पार्किंग भेटेल यू डोंट हॅव टू वरी एनिथिंग आणि डिपेंड करते जर का खूपच गर्दी असेल तर त्या केसमध्ये there is something you need to check. घ्या चहा घ्या तिकडं पुढे आहे तर मग आपली गाडी दाखवतो पहिल्यांदा की आहे ना आपली गाडी कशी आपण पुढे उभं केलेलं आहे आणि इथं पूर्ण पार्किंग एरिया बरं का आता तुम्ही बघितलं तर असा पूर्ण पार्किंग एरिया आहे पूर्ण पार्किंग एरिया इथे एवढं पूर्ण इथं 4 व्हीलरसाठी आहे 2 व्हीलरसाठी पार्किंग त्या पलीकडल्या साईडला आहे असे 2 पार्किंग एरिया आहेत वेर यू कॅन पार्क युअर व्हेकल्स आणि एन्जॉय आणि इथं जे सीट्सवरती नंबर ऑफ सीट्सवरती गाड्या जे असतात का नाही 50-60 रुपये देऊन जे काय असेल ते तुम्हाला तशा गाड्या पण भेटल्या जिप्स वगैरे जिप्सी तर तिथं पण तुम्ही जाऊ शकता तर इथं आपली गाडी इथं खतरनाक गाडी आपली यस दिस आवर ब्युटिफुल गाडी तर इथं गाडी पार्किंगची जागा आहे आणि गाडी एकदम व्यवस्थित तुमच्या गाडी राहते इथं का तुम्हाला का प्रॉब्लेम दड कोसळायचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही तो त्या गोष्टी तर का तुम्हाला टेक केअर घ्यायची गरज नाही आणि 100 रुपये काय तर एंट्री फीज आहे याची 100 रुपये एंट्री फीज आहे 4 व्हीलरसाठी 2 व्हीलरसाठी 50 रुपीज काय तर आहे एंट्री फीज सो दॅट्स ओके म्हणजे दॅट्स काय त्याला ॲडजस्टेबल म्हणू शकत नाही आपण त्याला की हां ती सुविधा असल्यामुळे आहे ना ते कम्फर्टेबल आहे आणि आता वाराचा आवाज जास्त येत असेल तर मग मी ब्लॉगिंग बंद करतो सो आणि तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतंय मग. नॉर्मली चहा वगैरे ह्या गोष्टी तर एकदम इझिली भेटून होतील मोबाईलमध्ये दिसलं चांगलं मोबाईलमध्ये दिसलं म्हणलं अँगल आणि आम्ही आता चहा पितो मस्त मस्त वाटायला चहा गाईज चहा प्यायला या सगळीकडच्या या वातावरणामध्ये Thank you for watching our vlog. Stay tuned for another videos. Till then, take care.